हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. आज तर हे पाहू शकता तुम्ही म्हणता कुठे चाललेलो आहोत? तर चला तर मग मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे आळंदीला आणि आज आहे एकादशी. तर पाहू शकता PMTमध्येच आमचे भजन सुरू झालेले आहेत आणि आम्ही आळंदी येईपर्यंत असेच भजन करत आळंदीला पोहोचलो आणि हे पाहू शकता सुंदर असं हे भजनाचं वातावरण म्हणजे खूप सुंदर असं हे वातावरण निर्माण झालेलं होतं PMTमध्येच आणि ह्या सुंदर अशा दोन्हीही म्हणजे पुरुष पण होते आणि महिला पण होत्या आणि त्यांनी असं छान असं त्यांचं म्हणजे काहीतरी हे करावं असा त्यांच्या मनातील असा भाव, आनंदाचा भाव होता त्यांच्या चेहऱ्यावर आणि खूप असं छान वाटत होतं त्यांना, की जे हे भजन म्हणताना तर ते मला वाटलं थोडंसं शूट करावं म्हणून मी हे शूट घेतलेलं आहे. तर पाहू शकता मी तर हे आळंदीमध्ये गेल्यावरच ब्लॉग स्टार्ट करणार होते, परंतु मला असं म्हणजे माझ्या मनात सुद्धा नव्हतं आलं, की माझं असं होईल, की मला तिथे जाऊनच म्हणजे PMTमध्ये शूट करावं लागेल. तर खरं तर मलाच खूप आनंद झाला आणि मी शूट घेतलं आणि शूट घेतानाही त्यांनाही खूप छान वाटत होतं आणि त्यासुद्धा आनंदाने अशा भजन म्हणत होत्या आणि त्यांचं ते काम चालूच होतं आणि हे पाहू शकता आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर म्हणत होतो आणि जे ऑफिसला जाणारे मुलं-मुली त्यांनी सुद्धा टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं असं म्हणजे त्यांना असं प्रोत्साहन केलं आणि त्यांनाही भारी वाटलं. तर मग अशा प्रकारे आम्ही जिथपर्यंत आमची आळंदी येत नाही तिथपर्यंत म्हणजे जागेपर्यंत जाऊस्तर असेच भजन म्हणतच आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. तर हे पाहू शकता सुंदर असं ते एका दीदीनी पण ते काका हे करत होते म्हणजे भजन म्हणत होते ना, ते पुढे जाऊन लगे त्यांच्यापाशी जाऊन त्यांचं शूट घेतलं आणि आता काय 1-1.5 मीटर राहिली असेल, 1 किलोमीटर आळंदी तोपर्यंत छान असं भजन चाललं आणि भजनात असं दंग होऊन आम्ही सुद्धा म्हणत होतो भजन आणि हे पाहू शकता म्हणजे म्हणताना पण आहे आणि मी तेही तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने म्हटलेलं आहे. तर हे पाहू शकता आता आपली आळंदी आलेलीच आहे आणि इथपासून आपण मी तिथे गेल्याच्यानंतर त्या काकांपाशी तर तुमची थोडीशी मुलाखत देणारच आहे, की ते कुठले आहेत. कारण त्यांनी सुद्धा खूप सुंदर भजन म्हटलं आणि ते भजन इतकं छान म्हणत होते ना, तर त्यांची सुद्धा दिंडी आहे असं ते बोलत होते, की माझी पण दिंडी आहे आणि म्हणजे पहिला मान तिचाच आहे आणि त्यामुळे आणि ते धाराशिवचे आहेत. म्हणजे धाराशिव जिल्ह्यातले आणि बरेचशा ठिकाणी लांबून-लांबून लोकं आलेली होती आळंदीला जाण्यासाठी. खरंच हे आळंदी क्षेत्र हे असं तीर्थक्षेत्र आहे, की त्याच्यात कुणीही येऊन दंग होईल. तर हे पाहू शकता हे जे मागचे काका आहेत ते छान असा हरिपाठ म्हणजे हे म्हणत होते आणि आम्ही नंतर पोहोचलो होतो आळंदीमध्ये. तर आम्ही प्रथम गेल्या मस्त असं इंद्रायणीचं दर्शन केलं. म्हणजे हात वगैरे पाय धुतले आणि इंद्रायणीचं दर्शन केलं, नमस्कार केला इंद्रायणीला आणि मग थोडंसं तिचं शूट पण घेतलं मी आणि छान असं बांधकाम झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता सुंदर असं बांधकाम झालेलं आहे. जायला असा पूल केलेला आहे त्यांनी आणि सुंदर असं हे बांधकाम झालेलं आहे आळंदीचं आणि मस्त असं त्यांनी सगळी सोय केलेली आहे आणि हे काकासुद्धा आमच्याबरोबर होते. भरपूर म्हणजे सगळे हे PMTमधले आळंदीलाच येणार होते. मग ते आपल्या याने ज्याच्या त्याच्या मैत्रिणीबरोबर गेले. तर अशा प्रकारे आम्ही तिथे पोहोचल्याच्या नंतर हे वासुदेव बोलतात ह्यांना सुद्धा दक्षिणा दिला आणि त्यांनी आपल्या आई-वडिलांचं, पूर्वजांचं ज्याचं आपण नाव सांगू त्यांचा असा म्हणजे गाणं म्हणून काही
असं उद्धार करत होते. तर अशा प्रकारे होतं आणि नंतर आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन तर इथे पहा तुम्ही काही एका बाजूला 10वी सुद्धा चालू होते आणि एका बाजूला दर्शनही चालू होते. तर अशा प्रकारे एकदम जवळ-जवळच हे मंदिरही जवळ होतं आणि 10वी पण जवळ होते. असं वाटत नव्हतं कोण 10व्याला आलं आणि कोण देवाला आलं. अशा प्रकारे तिथे गर्दी होती आणि मी छान असं तिथलं सगळं शूट घेतलं आणि हे महादेवाच्या मंदिराचा कळस आहे आणि नंतर आम्ही तिथून पुढे निघालो मंदिराकडे. तर मंदिराकडे जात असताना इथे लगेच दुकानं लागले. तर काही फूल, अगरबत्ती, नारळ, हार, सर्व पूजेचं साहित्य मिळत होतं. आणि मग नंतर आम्ही पुढे गेल्याच्या नंतर हे पाहू शकता की ह्या काकांनी आम्हाला गंध लावला आणि मग त्या काकांना आम्ही 10 रुपये दिले आणि लगेच पुढं निघालो. तर पुढं निघाल्याच्या नंतर मग मंदिरात जायचं होतं. आता म्हटलं पाहूया मंदिरात काय आहे कारण हे म्हणत होते म्हणजे माझे मिस्टर बोलले की तुझ्यामुळं उशीर झाला आणि आता आपलं दर्शन होणार नाही. आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. पण मी म्हटलं नाही आता किती का उशीर होईना पण आपल्याला दर्शन घ्यायचंच आहे. तर आम्ही मंदिरात जाऊन गेलो. तर लगेच इतकी गर्दी होती ना, खूपच गर्दी होती. ती गर्दी बघून तर आणखीन कसं तरी झालं. तर तुम्ही पाहू शकता ह्या मंदिरात गेल्याच्या नंतर केवढी गर्दी, केवढी गर्दी. अरे बाप! मला तर इतकं हे झालं म्हणजे खूप गर्दी आहे आणि आता आपला नंबर कधी लागन ह्या शोधात आम्ही लाईन कुठून सुरू होती ह्या दिशेने निघलो. फास्ट निघलो आणि बघितलं तर लाईन तर खूप मागे होती. आता काय करणार पण तरीसुद्धा आलो आणि पाहू शकता तुम्ही एवढ्या गर्दीतून आता आम्हाला दर्शन घ्यायचं. मला तर वाटतं आमचे खरंच 4-5 तास तर नक्कीच जाणार आहेत आणि नंतरच म्हणजे 2-2.5 तास तरी लागतील दर्शन व्हायला. आणि हे पाहू शकता आता इथून आम्हाला रांगेला लागायचं आहे. तर इथून रांग स्टार्ट झालेली आहे. तर 2 लाईनी होत्या. एक वरून होती, एक खालून होती. दोन्ही एकाच ठिकाणी जाणार होते, परंतु 2 लाईनी होत्या. तरीसुद्धा एवढी गर्दी होती की प्रमाणाच्या बाहेर आणि एवढी गर्दी असतानाही तरी आम्ही म्हणजे लागलो नंबरला आणि हे पाहू शकता तिथेच एक छोटंसं मंदिर होतं. त्या मंदिरातही दर्शन घेतलं आणि मग पुढे निघालो. तर पाहू शकता ते काका पण पाठीमागं आमच्या होते आणि त्यांचे मित्र पण आहेत आणि इथे 10 रुपयाला एक म्हणजे लाडू मिळतो आणि त्या लाडूसाठी सुद्धा खूप सारी गर्दी होती आणि छान असं सुंदर बांधकाम झालेलं आहे आळंदीमध्ये. सगळं मंदिर दगडाचं आहे आणि इतकं छान आणि सुंदर आणि स्वच्छता पण खूप छान आहे. कारण एवढी गर्दी होती तरी महिला झाडण्यासाठी होत्या आणि सगळं हे मस्त छान आणि तुम्ही पाहू शकता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अशा प्रकारची मूर्ती आहे म्हणजे समाधी आहे आणि समाधीच्या तिथेच विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती ठेवलेली आहे. तर असं डोकं ठेवून आपल्याला दर्शन करायचं आहे. काय माहिती दर्शन कारण ते तर खूप ढकलताना दिसते परंतु आता काय माहिती. पण माझं दर्शन तर आता कसं व्हायचं तर आता देवालाच काळजी आपलं दर्शन कसं करून घ्यायचं आणि कसं नाही. तर अशा प्रकारे छान आमचं दर्शन झालं. मी सगळीकडून म्हणजे आम्ही याला लागलो बारीला आणि बारीला लागल्याच्या नंतर बराचसा वेळ आमचा बारीमध्येच गेला आणि बारीमध्ये गेल्याच्या नंतर मग फायनली आमचा 2 ते 2.5 तासानंतर नंबर लागलेला आहे आणि हे पहा आम्ही दर्शन करून आता बाहेर येणारच. तर बाहेरचं मी थोडंसं हे शूट घेतलं आणि त्याच्यानंतर
आणि त्याच्यानंतर असा हा तुम्ही पाहू शकता ही पब्लिक किती गडबडलेलं आहे. कारण सगळ्यांना उशीर झालेला आहे. सगळ्यांना जायचं आहे. कोणी लांबून आलेलं आहे, कोणी जवळून आलेलं आहे. त्यामुळे खूप सारी गर्दी होती, गडबड होती आणि हे तर खूप छान मंदिर आहे. मला तर खूप आवडलं आणि आमचं दर्शनही खूप सुंदर झालं. तर अशा प्रकारे आम्ही आता ह्या बारीमध्ये आहोत. आता बारी कुठपर्यंत आहे, आता फक्त 2-3 लाईन राहिलेल्या आहेत. नाहीतर मग अर्ध्या लाईन तर कटलेल्या आहेत. तर अशा प्रकारे एक आजोबा होते, ते सुद्धा इथे हरिपाठ म्हणत होते आणि त्यांच्या मागं आपण हरिपाठ बोलायचा आणि नाही बोललं का ते लगेच बरोबर ओळखायचे. म्हणायचे, "तुम्ही गप्पा मारायला आले नाहीत. तुम्ही देवाला आलेले आहेत. देवाचं नामस्मरण करा." तर मग लगेच बायका आपलं नामस्मरण करायला लागायची आणि हे आहे मंदिरातील कळस. म्हणजे अशा प्रकारे कळस आहे आणि म्हणतात हे 22 किलोचा आहे. तर अशा हा मंदिर सुंदर असं सजलेलं आहे आपलं आणि आज तर खूपच म्हणजे त्यांचं एक हेच होतं. तर अशा प्रकारे सगळ्या आळंदीमध्ये छान असं भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं होतं, की इतकं सुंदर आणि इतकं छान, की असं वाटत होतं खरंच साक्षात इथे आपले ज्ञानेश्वर महाराज राहिलेले आहेत. त्यांचे 5 भावंडंसुद्धा खूप असं छान म्हणजे त्यांनाही खूप सारं सहन करावं लागलं. तेव्हा कुठे ते इथपर्यंत आलेले आहेत. तर आपण तर काहीच नाही त्याच्यात. आपल्याला सुद्धा जर लांब जायचं असेल तर असंच करावं लागेल आणि फायनली इथे आलेला आहे. डायरेक्ट आम्ही पर्यंत आणि इथपर्यंत मी शूट घेतलेला आहे आणि नंतर डायरेक्ट बाहेरचं घेतलेलं आहे. कारण इथून पुढे मोबाईल अलाउड नव्हता आतमध्ये, त्यासाठी एवढंच शूट घेतलं आणि नंतर बाहेरचं घेतलं. परंतु मेन जो समाधी आहे त्याचं शूट घेऊ शकत नाही. कारण सगळे कायदे, कानून, नियम लागू आहेत. त्यामुळे आपण सुद्धा असं हे करायचं नाही. त्यांना सहकार्य करायचं. त्यासाठी मी सुद्धा नाही केलं आणि नंतर आलो आम्ही दर्शन करून बाहेर. चला तर मग